सुरुवातीला मोठी बातमी न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यानं जरांगे यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत। आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटलेलं आहे। तसंच पत्रात जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्याचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे। तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावलेली आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। तर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस जारी केलेली आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यानं जरांगे यांनी मागितलेल्या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आणि जरांगेंचे जवळीक किशोर मरकड आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरजी, खरं तर आता मुंबई पोलिसांनी देखील तुम्हाला नोटीस बजावलेली आहे। लवकरात लवकर आझाद मैदान रिकामा करण्याचा आदेश दिलाय। नाही, आता सध्या त्या नोटीस आता मिळाली आम्हाला। ती आणखी पूर्ण वाचलेली नाहीये, पण वाचल्यानंतर ज्या पद्धतीने माननीय कोर्ट आम्हाला सांगेल त्या पद्धतीने दादा निर्णय घेतील आणि पुढील त्या ठिकाणी आंदोलन ज्या पद्धतीने चालवायचं त्याचा दादा देखील आता यानंतरच्या काळामध्ये आम्हाला सूचना देतील। किशोरजी, काल न्यायालयानं सांगितलं होतं जे काही मुंबईतले रस्ते आहेत ते खाली करा, फक्त मैदानात थांबा। मात्र जी काही हुल्लडबाजी काल पूर्ण दिवसभरात झाली आणि आज आता मुंबई पोलिसांनी देखील नोटीस बजावलेली आहे। आता तुम्ही मैदान खाली करणार आहात की नाही, नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, हुल्लडबाजी जे करतायत मॅडम, गेल्या 2 वर्षापासून आपलं आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने अतिशय शांततेत चालू आहे। आपण सगळे देखील त्याचे साक्षीदार आहात। परंतु काही मुंबई सारख्या ठिकाणी काही विकृती त्या ठिकाणी घुसलेल्या असतात आंदोलनामध्ये आणि ते मॉबचा फायदा घेत असतात। त्यामुळं ही जी काही मुलं खेडेगावातून आलेली आहेत, कधीच त्यांनी मुंबई बघितलेली नाहीये, तर अशी मुलं त्या ठिकाणी अशा पद्धतीची वर्तणूक कधीच करू शकत नाही आणि त्याचं समर्थन देखील कोणी करू शकत नाही। म्हणून ही जी हुल्लडबाजी आहे ती आपल्यामध्ये ज्या मराठा समाजाचे त्या ठिकाणी बंधू जमलेले त्यांच्यामध्ये घुसून ही विकृती तयार होतीये। ती विकृती देखील शोधून पोलिसांच्या हवाली करण्याच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना आता प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयकाला देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, माझे सहकारी सुमित सावंत देखील तुमच्याशी बोलू इच्छित आहेत। सुमित, माझा आवाज पोहोचतोय? होय सुमित, किशोर मरकड जरांगेंचे सहकारी आपल्यासोबत जोडले गेले। बरं, काही तांत्रिक कारणांमुळे या दोघांशीही आपला संवाद होत नाहीये। मात्र मोठी बातमी आपण पाहतोय। न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यानं जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आणि जरांगेंचे सहकारी किशोर मरकड हे सध्या पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरजी, आता यापुढे तुमची भूमिका काय असेल? मुंबई पोलिसांनी देखील तुम्हाला नोटीस बजावलेली आहे। नाही, यापुढची भूमिका दादा सगळ्यांशी बोलतील, कारण दादा देखील माननीय कोर्टांचा आणि पोलिसांचा त्या ठिकाणी आदर करतात। आपण सगळ्यांनी आतापर्यंत बघितलेलं आहे त्याच पद्धतीने हे आंदोलन अतिशय शांततेने संयमाने चालू आहे। यानंतरच्या काळात देखील जे जे काही आपल्याला शक्य गोष्टी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न दादांच्या आदेशानुसार आम्ही करणार आहोत। किशोरजी, तुम्ही म्हणताय हे आंदोलन शांततेने सुरू आहे, मात्र काल संपूर्ण दिवसभरात जी काही आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास झालाय। नाही, ऍक्च्युअली काय आहे की या आंदोलनाच्या 2 बाजू आहेत।
ज्या पद्धतीने एक बाजू दाखवली जाते ती अत्यंत ती बाजू बघितल्यानंतर वाईट वाटतं. परंतु ती बाजू पाहता अनेक मुंबईकरांशी पण आम्ही संवाद साधतो आहोत. त्याचबरोबर जे काही आता जी हुल्लडबाजी आपण म्हणतोय ती हुल्लडबाजी मी आणखीनही त्या गोष्टीवरती ठाम आहे, कारण सगळ्या बांधवांशी आम्ही संपर्कात आहोत. ती हुल्लडबाजी या मराठा आंदोलकाच्या गर्दीचा फायदा घेऊन शिरलेली विकृती आहे. ती देखील शोधून आम्ही त्या ठिकाणी अनेक 4-5 लोक आम्ही त्या ठिकाणी पोलिसांच्या हवाली देखील केलेले आहेत. यानंतरच्या काळात देखील त्या विकृती शोधून नक्कीच काढूयात, कारण आम्ही सगळेजण इथं आलेले बांधव हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. मुंबईकरांना त्रास व्हावा असं आपल्याला कधीच वाटत नाही किंवा कुणालाही वाटणार नाही. दादांना देखील दादा त्याचं कधीच समर्थन करत नाहीत. त्यामुळं असल्या प्रकारचं कुठलं एक बाजू, कारण जे आलेले समाज बांधव आहेत ते ज्या पद्धतीने मॅडम चिखलामध्ये झोपतायत, ज्या पद्धतीने त्यांचे आज हाल चालू आहेत, ते सगळं आपण दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी, अँब्युलन्सला 1 मिनिटामध्ये रस्ता त्या ठिकाणी काढून देतात. ज्या पद्धतीने आपण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या पण दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करावा. वाईट गोष्टीचं केव्हाही समर्थन या ठिकाणी केलं जाणार नाही, हा दादांचा आदेश आहे. बरं किशोरजी, मात्र आता न्यायालयानं नोटीस बजावली आहे किंवा न्यायालयानं आदेश दिले आहेत, मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे, तुम्ही मैदान खाली करणार आहात की पुन्हा याचिका दाखल करणार आहात? आणि आपण पाहतोय एकीकडे सरकारच्या बैठका होत आहेत, उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, मात्र तरीही काही तोडगा नाहीये. नाही, आता यानंतर आता सगळेजण मैदानात पोहोचतील आणि कायदेशीर सल्ला त्या ठिकाणी आपण घेऊयात. दादा पण त्या ठिकाणी सगळ्या चर्चा झाल्यानंतर, दादाला सगळं कळवल्यानंतर त्या ठिकाणी आपण निश्चित प्रकारे तो निर्णय घेऊया आज. ठीक आहे किशोरजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस पाठवलेली आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. काल जी सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयानं जे यंत्रणांना स्पष्ट केलंय त्याच्यानुसार ही नोटीस जरांगेंना पाठवली गेलेली आहे. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुंबई पोलिसांनी नोटिशीद्वारे दिलेले आहेत. खरं तर आज 4 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत CSMT स्थानक आणि त्याच्या समोरचा परिसर रिकामा करायचा आहे, कारण ऑलरेडी 3 दिवस परवानगी शिवाय हे आंदोलन सुरू आहे. आणि आझाद मैदानात सुद्धा हा आझाद मैदान रिकामं करा असे आदेश दिले गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांना विचारूया. कृष्णा, काय अधिक माहिती? मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे मनोज जरांगेंना. मुंबई पोलिसांनी जे आहे ते जरांगे पाटील यांना नोटीस बजावलेले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे जे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना जे आहे ते मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अगदी आपण पाहू शकतो गेल्या 5 दिवसांपासून मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहे ते दाखल झालेले. अनेक ठिकाणी आपल्याला खेळ खेळताना पाहायला मिळाले, तर कुठे आंघोळ करताना, त्याचबरोबर अनेक ठिकाणी ट्रकवरती हुल्लडबाजी करताना, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सर्व ठिकाणी जे आहे ते मानवी रेल्वे असेल किंवा रुळावरती उतरणे असे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते मराठा आंदोलकांकडून करण्यात होत्या. त्या सर्व गोष्टींना घेऊन जे आहे ते मुंबई पोलिसांनी आणि त्याचबरोबर प्रशासनाकडून या सर्व गोष्टी ज्या आहेत ते न्यायालयात मांडण्यात आल्या, न्यायालयात सांगण्यात आल्या. त्यानंतर आज मुंबई पोलिसांनी थेट. कृष्णा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सुमित आपल्या सोबत आहेत. सुमित, आता मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे जरांगेंना की आझाद मैदान रिकामं करा, परवानगी शिवाय इथे आंदोलन सुरू आहे, काय अधिक सांगाल? महानगरपालिकेच्या समोर किंवा आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या त्यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये सदावर ते कोर्टामध्ये गेलेले होते आणि तिकडे देखील काल निकाल लागला होता. आझाद मैदान खाली करून घ्या, कोर्टानं देखील म्हटलेलं होतं. या सगळ्यानंतर आता आझाद मैदान पोलीस ठाण्यानं जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला एक नोटीस बजावलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, आज दुपारपर्यंत आझाद मैदान खाली करावं. आता याची अंमलबजावणी किती होईल हा भाग वेगळा आहे किंवा त्या सगळ्या संदर्भात जरांगेंच्याकडून काय भूमिका घेतली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरा, आणखी ही नोटीस बजावताना पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आपण बघतोय. पोलिसांनी काय केलं, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोंढे बाहेर आहेत सगळे आझाद मैदानाच्या बाहेर, तिथे बॅरिगेटिंग केलंय, कुंपण केलंय आणि रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न होतात. म्हणजे गेल्या 4 दिवसात जे रस्ते पूर्णपणे ठप्प झालेले होते, बंद झालेले होते,
ते सगळे मार्ग आता पुन्हा आपण बघतोय पोलिसांनी सुरू करण्याचे प्रयत्न केलेत. इथून बीएसटी गेल्या 5 दिवसात प्रवास बीएसटीचा झालेला नव्हता किंवा इथून गेलेली नव्हती. ती बीएसटी आपण बघतो इथून समोरून चालली आहे. पोलिसांचा फौजफाटा सध्या वाढत चाललेला आहे आणि पोलीस हळूहळू प्रयत्न करतात आंदोलकांना एका बाजूला घेण्याचा आणि रस्ता मार्ग मोकळा करण्याचा. आता महानगरपालिका मार्ग कुठपर्यंत सुरू किंवा कधीपर्यंत सुरू होईल हे पाहणं महत्वाचं असेल, कारण न्यायालयानं जे निर्देश दिले आणि त्यानंतर नियमांचं उल्लंघन केलेलं आहे असं म्हटलंय न्यायालयानं आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी ही एक नोटीस बजावली आहे आणि आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी ज्या काही अटी शर्ती दिलेल्या होत्या त्याचं उल्लंघन करण्यात आलंय असं पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आझाद मैदान खाली करावं असं कोर कमिटीला पोलिसांनी सांगितलं, त्या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत आणि तशी नोटीसच बजावलेली आहे. या सगळ्यामध्ये आता जरांगेंची भूमिका काय असेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल, पण आंदोलक आक्रमक आहेत. आंदोलक जरांगेंचं ऐकणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. नक्की.